भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। ठाकरे गटाचे उपनेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडत त्यांची हत्या करण्यात आली आहे। दहिसर भागातील कथित समाजसेवक मॉरिस नरोना उर्फ मॉरिस भाई या व्यक्तीने ही हत्या केली आहे। हत्येनंतर मॉरिस भाईने स्वतःवर गोळ्या झाडत आत्महत्या देखील केली आहे। या हत्येनंतर आता अनेक प्रश्न विचारले जात आहेत। अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाई यांच्यात नेमका वाद काय होता, या वादाचं रूपांतर खुनात का झालं, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात। मॉरिस भाईने एक कार्यक्रम दहिसरमध्ये आयोजित केला होता। या कार्यक्रमाला त्याने अभिषेक घोसाळकरला बोलावलं होतं। फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मॉरिस भाई आणि घोसाळकर कार्यक्रमाबाबत माहिती देत होते। लाईव्ह संपताच मॉरिस भाईने घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या। घोसाळकर आणि मॉरिस यांच्यात अनेक दिवसांपासून वाद होता। राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। मॉरिस हा अनेक वर्ष परदेशात होता। कोरोनाच्या काही काळ अगोदर तो पुन्हा आयसी कॉलनीमध्ये आला होता। कोरोना काळात त्याने केलेल्या कामामुळे त्याची सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख झाली होती। त्यातूनच मॉरिसला राजकारणात येण्याची इच्छा होती। त्याने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा देखील निर्णय घेतला होता। मॉरिस यांचे जागोजागी फ्लेक्स लागण्यास सुरुवात झाल्यानंतर घोसाळकर यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती। यातूनच त्यांच्यात राजकीय शत्रुता तयार होण्यास सुरुवात झाली। मॉरिसच्या फलकांबाबत घोसाळकरांनी तक्रार देखील केली होती। दुसरीकडे एका प्रकरणात मॉरिसवर बलात्काराचा गुन्हा देखील दाखल झाला होता। त्यामुळे या दोघांमध्ये टोकाचे वाद होते। असं सगळं असलं तरी नवीन वर्षात दोघांचे एकत्र फोटो असलेले बॅनर लागायला सुरुवात झाली होती। दोघेही वाद मिटवून एकत्र आल्याचं समोर आलं होतं। यातच मॉरिसने महिलांना साड्या आणि धान्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाला त्याने घोसाळकरांना बोलावलं होतं। कार्यक्रमाच्या आधी लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी मॉरिसने फेसबुक लाईव्ह केलं। त्यात घोसाळकर देखील होते। लाईव्ह संपताच मॉरिसने घोसाळकरांवर 5 गोळ्या झाडल्या। अतिरक्तस्रावामुळे घोसाळकरांचा मृत्यू झाला। आता या घटनेनंतर अनेक प्रश्न विचारले जात आहेत। पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करतायत।